जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 6वा भ्रमनिरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा। होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे। परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे भासे परंतु अवघा नासे काळांतरी। श्री समर्थांनी दशक 10वा ज्याचं नाम आहे जगज्योती नाम आणि त्यामधील समास 6वा भ्रम निरूपण नाम याचं विवरण आज समर्थ आपल्याला देत आहेत। समर्थ म्हणतात आहे उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा। मग समर्थांनी म्हटलंय उत्पत्ती स्थिती आणि संहार याचा काय आहे तर पूर्वी विश्वाची निर्मिती, पूर्वी विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार। उत्पत्ती स्थिती आणि संहार याच्या संबंधी समर्थांनी इथे विवरण केलेलं आहे। उत्पत्ती जन्माला घालणारा, स्थिती पालन पोषण करणारा, संहार नाश करणारा। या सर्व घटना घडत असताना समर्थ म्हणतात परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा। म्हणजे परमात्मा कसा आहे या सर्व घटना घडतानाही हा सगळा जो व्यवहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार। तो परमात्मा कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे। असा परमात्मा निर्गुण निराकार जसाच्या तसाच असतो। मात्र या ज्या उत्पत्ती स्थिती आणि संहार या ज्या घटना आहेत हा जो व्यवहार आहे तो कायमच चालू आहे। परंतु परमात्मा निर्गुण निराकार तो निर्गुण परमात्मा जसाच्या तसा आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही। हे सगळं घडत आहे, सगळ्या घडामोडी चालू आहेत, परंतु परमात्मा कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे जसाच्या तसाच आहे। उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा। होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे। होते वर्तते आणि जाते म्हणजे समर्थ काय म्हणतायत विश्व उत्पन्न होते, काय होते विश्व निर्माण होते, विश्व उत्पन्न होते। होते वर्तते आणि जाते म्हणजे विश्व उत्पन्न होते, वर्तते आणि जाते, ते दीर्घकाळही राहते व कल्पांती प्रलय झाल्यावर पण ते कसं होतं नाहीस होतं। याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे। समर्थांनी सांगितलंय विश्व जसं उत्पत्ती स्थिती संहार याच्यामध्ये विश्व निर्माण होतं, त्याचं विश्वाचं पालन होतं आणि मग ते दीर्घकाळ चालू असतं आणि शेवटी त्याचा संहार होतो। परंतु हे सगळं कल्पांती प्रलय आल्यामुळे हे सगळं नाहीसं होतं, परंतु याचा संबंध नाही तेथे, कोणाशी याचा संबंध नाही। हे सगळं येतं होते वर्तते आणि जाते, पण याचा संबंध मात्र त्या परमात्मा निर्गुण निराकाराशी लागत नाही। कारण या तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या होत जातात, परंतु परब्रह्म कसा आहे असतची असे सर्व काळ। तो कसा आहे सर्व काळ जसाच्या तसाच आहे, त्याला उत्पत्तीचा काही भाग नाही, स्थितीचा नाही आणि संहारही नाही। मग समर्थ म्हणतात याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसाने ते संचलेची आहे। पण निर्गुण निराकार परमात्म्याशी मात्र त्याचा काहीही संबंध नाही। तो विश्वाच्या आधी मध्ये आणि अंती सर्वत्र जसाच्या तसा घनदाट कोंदाटलेला आहे। तसा आहे परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा, निर्मळ निच्छळ रूप तुझे। निर्गुण निर्मात्मा निर्गुण निराकार परमात्मा तो कसा आहे
विश्वाच्या आधी म्हणजे हे जे विश्व निर्माण होतंय दीर्घकाळ टिकतंय आणि कल्पांती प्रलय आल्यावर ते काय होतंय नष्ट होतंय. मग ह्याच्यामध्ये या विश्वाच्या आधी मध्ये आणि अंती म्हणजे उत्पत्ती आधी मध्ये आणि अंती उत्पत्ती स्थिती आणि संहार होते वर्तते आणि जाते. होते आधी वर्तते मध्ये जाते अंती. सर्वत्र कसा आहे परब्रह्म जसंच्या तसं घनदाट कोंदाटलेलं आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे परंतु अवघा नासे काळांतरी. परब्रह्म कसा आहे असतची असे मध्येची हा भ्रम भासे परंतु अवघा नासे काळांतरी. मग परब्रह्म सर्व काळ असतेच असतची असे मध्येची हा भ्रम भासे पण त्यावर मध्येच हा कसा आहे विश्वाला हा भ्रम भासू लागतो. भासे परंतु अवघा नासे काळांतरी. तो काही काळ भासतो आणि कालांतराने काय होतो नाशही पावतो. म्हणून पुढे दिले उत्पत्ती स्थिती संवारत मध्येही अखंड होत जात पुढे शेवटी कल्पांत सकळांस आहे. उत्पत्ती स्थिती आणि संहारत मध्येही अखंड होत जात पुढे शेवटी कल्पांत सकळांस आहे. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारासार विचारे पाहे म्हणून या. मग विश्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली स्थिती आणि संहार श्री महेशाने विष्णूने प्रतिपालन केलं आणि महेशाने संहार केला. हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जातं. हे जे चक्र आहे ते वर्षानुवर्ष जसंच्या तसं कंटिन्यूस चालू आहे. मग हे सगळं परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहे असं निरंतर दिसून येत असते. तरी पण हे खरं आहे. पण कल्पांती पंचमहाभूत त्रिगुण आणि यांस सर्वांचा नाश हा काय आहे ठरलेलाच आहे. सगळ्यांचा नाश हा होणारच आहे. व ज्याची उत्पत्ती आहे त्याचा संहार आहे. मग उत्पत्ती म्हटल्यावर स्थिती येते आणि स्थिती म्हटल्यावर संहार येतो. मग समर्थ म्हणतात पाच पंचमहाभूत म्हणजे 5 महाभूत कोणती आहेत अग्नी तेज वायू आकाश आणि पृथ्वी ही 5 पंचमहाभूत आहेत आणि त्यामध्ये 3 त्रिगुण दिले समर्थाने रज तम आणि सत्व त्यानेची चाले जीवित्व. मग यांच्यासह सर्वांचा नाश हा कसा आहे पुढे शेवटी कल्पांत सकळांस आहे. म्हणजे पुढे शेवटी काय आहे नाश हा कसा आहे ठरलेलाच आहे. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारासार विचारे पाहे म्हणून या. देही समर्थाने पुढे म्हटलंय देही तो सारासार विचारे पाहे म्हणून या. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. आता समर्थाने म्हटलंय बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. मग आता समर्थाने पुढे दिलेला आहे की जो विवेकी असतो समर्थ म्हणतात आहे जो विवेकी असतो जो विवेकी आहे तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणतो आहे. विवेकी आहे तो. विवेकी म्हटल्यावर हे सगळं सारासार विचार तो करत आहे. मग समर्थ म्हणतात की जो विवेकी आहे ज्यामध्ये जास्त विवेक आहे म्हणजे कशामध्ये विवेक आहे हे त्याला कळलेलं आहे. मग समर्थ पुढे म्हणतायत यामध्ये जास्त विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारासार विचार पाहे म्हणून या. आणि मग पुढे म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे देही रोग बळावले भ्रम हा नसेल जयांचा अंती. म्हणजे जो विवेकी आहे तो कसा आहे सारासार विचार करतो आणि विवेकी असल्यावर
सारासार विचार करणार. सारासार विवेक म्हटला की विवेक आला, म्हणून या सर्व गोष्टी तो काय करतो, आधीच जाणतो. म्हणून पुढे म्हटले, बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. त्या उमजल्याचे लक्षण काही करू निरूपण, भ्रमाहून विलक्षण महापुरुष. भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी, ऐक आता भ्रमासी निरोपी जेले. आता समर्थांनी दिलंय, अनेक भ्रमिष्ठ लोक एकत्र असले, अनेक जर भ्रमिष्ठ लोक एकत्र आली आणि जर एकत्र जमल्यानंतर बहुत भ्रमिष्ठ मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. मग सृष्टीमध्ये अशी भ्रमिष्ठ लोकच अधिक आहेत आणि विचार करणारी लोक समर्थ म्हणतात आहे काय आहे, सृष्टीमध्ये उमजले म्हणजे उमजल्याचे काय चाले. भ्रमिष्ठ लोक जी आहेत, ज्यांना काहीच उमजत नाही, अशी लोक सृष्टीमध्ये भरपूर आहेत. परंतु सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे, ज्यांना खरंच उमजतं, ज्यांना खरंच कळतं, म्हणजे जी विवेकी सारासार विवेक ज्यांच्या जवळ आहे, अशी लोक समर्थ म्हणतात फारच थोडी आहेत. म्हणून पुढे दिले समर्थाने, भ्रम हा नसेल त्या उमजल्याचे लक्षण काही करू निरूपण, भ्रमाहून विलक्षण महापुरुष. समर्थाने ओवी काय दिले, त्या उमजल्याचे लक्षण म्हणजे ज्यांना उमजतं, जे विवेकी आहे, ज्यांचा भ्रम नष्ट झालेला आहे, अशा जाणत्या पुरुषाचे लक्षण काय आहे, तर त्या उमजल्याचे लक्षण काही करून निरूपण, भ्रमाहून विलक्षण महापुरुष. मग आता म्हटलंय, ज्याचा भ्रम नष्ट झालेला आहे अशा जाणत्या पुरुषाचे लक्षण आता वर्णन करून समर्थ सांगतात आहे. या भ्रमाच्या विपरीत ते असते. भ्रम हा कसा असतो, खोटा असतो. मग या भ्रमाच्या विरुद्ध जे भ्रम नष्ट झालेला, ज्याचा भ्रम नष्ट झालेला आहे ते त्यांच्या विरुद्ध आहे हा भ्रम. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी, ऐक आता भ्रमासी निरोपी जेल. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप. म्हणून पुढे दिलंय, भ्रम हा नसेल जयासी, म्हणजे समर्थ म्हणतायत एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावं. एखाद्याला काय झालेला आहे, भ्रम हा नसेल जयासी, कशावरून ओळखावं, भ्रम हा झालेला नाही हे कशावरून ओळखावं, तर समर्थ म्हणतात आहे, मनी ओळखावे तयासी, ऐका आता भ्रमासी निरोपी जेल. म्हणजे जर एखाद्याला भ्रम झालेला आहे किंवा नाही हे त्याच्या मनावरून ओळखावं. आणि म्हणून आता भ्रम म्हणजे काय ते सांगितले, म्हणजे समर्थ आता भ्रम म्हणजे काय ते सांगणार आहेत. ऐक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. म्हणजे एखाद्याला भ्रम झालेला आहे हे समर्थ म्हणतात मनावरून ओळखावं. मग आता भ्रम म्हणजे तरी नक्की काय आहे, भ्रम झालेला कसा आहे हे कसं ओळखावं सांगितलं, परंतु भ्रम म्हणजे नक्की काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि भ्रम म्हणजे काय आहे ते सांगा. मग एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप. आता समर्थाने दिले, एक परब्रह्म संचले, म्हणजे एकच परब्रह्म आहे. परब्रह्म काय आहे, एकच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी एकच परब्रह्म, एकच देव आहे. फक्त त्याची नाना अवतार त्यांनी धारण केले, त्याच्यामुळे त्यांचे रूप नाना पडलेले आहेत. मग एक परब्रह्म संचले म्हणजे एक परब्रह्म सर्वत्र घनदाट संचलेले आहे. कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. म्हणजे एक परब्रह्म सर्वत्र घनदाट संचलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाही.
कदापि नाही विकारले, त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. मग त्याच्या खेरीज जे काही दिसतं आहे, जे काही भासतं आहे, ते सगळं कसं आहे? काल्पनिक आहे, भ्रमरूप आहे. म्हणून म्हटलंय एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, निश्चयेसी. मग आता समर्थ म्हणतायत मी तू हा भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे. मग समर्थाने दिले आहे जयासी बोलिला कल्पांत, म्हणजे जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप. मग समर्थ म्हणतात ज्या ज्या गोष्टी कल्पनांते, म्हणजे कल्पनांच्या वेळी नाश पावतात, कल्पनेच्या वेळी, म्हणून सांगितलं आहे ती काय? पंचमहाभूत, अग्नी, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश, ही पंचमहाभूत. आणि त्रिगुण, रजत, तम आणि सत्व, हे सगळं कसं आहे? भ्रमरूप आहे. म्हणून मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हा ही भ्रम, निश्चयेसी. मग मी तू हा काय आहे? भ्रमच आहे. आणि एवढंच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे काय आहे? भ्रमच आहे. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हा ही भ्रम, निश्चयेसी. मी तू हा काय आहे? भ्रमच आहे. आणि एवढंच नाही तर समर्थ म्हणतात उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हा ही भ्रम, निश्चयेसी. उपासना, ईश्वर भाव हे निश्चितपणे भ्रमच आहेत. पण समर्थांनी पुढे श्लोक दिला आहे, भ्रमेनाहम भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत. मग याचा अर्थ समर्थांनी दिलाय, भ्रमाने मी आहे असा भास होतो. काय आहे? मी आहे. भ्रमाने तू आहे असे वाटते. उपासना, ईश्वर भाव हेही भ्रमच आहे. हे सर्व जगच कसं आहे? भ्रम आहे. म्हणून पुढे दिलंय, या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समप्त. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांत द्वारे विवरू श्रोतयांसी. भ्रमण करिता दुरी देसी, दिशा भुली आपणासी, का ओळखी मोडे जीवलगांसी, या नाव भ्रम. या कारणे सृष्टी भासत. काय सांगितलंय? या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत त्याची धन्य. मग कोणाला धन्य म्हटलेलं आहे? तर समर्थ म्हणतात या कारणे सृष्टी भासत. याप्रमाणे सर्व सृष्टी कशी वाटते? खरी वाटत आहे. आणि खरं वाटत असली तरी सर्व दृश्य कसं आहे? सृष्टी म्हणजे ही भ्रमच आहे हो. सृष्टी आपल्याला खरी वाटते, पण समर्थ म्हणतात सृष्टी म्हणजे ही काय आहे? हा एक भ्रम आहे. मग जे विचारवंत लोक हे जाणतात त्यांना समर्थाने धन्य म्हटलेलं आहे. यामध्ये जे विचारवंत त्याची धन्य. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी. भ्रमण करिता दुरी देसी, दिशा भुली आपणासी, का ओळखी मोडे जीवलगांसी, या नाव भ्रम. मग आता भ्रमाचा जो विचार आहे, आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू. आता भ्रमाचा जो विचार आहे तो अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी. आता भ्रमाचा जो विचार आहे तो अत्यंत अधिक असा स्पष्ट करण्यासाठी दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी. आता भ्रम म्हणजे काय?
भ्रम कसा असतो, भ्रम कोणाला होतो आणि भ्रम कोणाला होत नाही हे सगळं समर्थाने सांगितलं. परंतु समर्थ आता म्हणतात भ्रम हा काय आहे हे तुम्हाला कळण्यासाठी मी आता तुम्हाला दृष्टांत देत आहोत. समर्थाने किती आपला बारीक विचार केलेला आहे हो. समर्थ चिव काऊचा घास हळूहळू आपल्याला भरवत आहेत जेणेकरून आपल्याला सगळं समजावं. त्याच्यामधलं जे सार आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि असार आहे ते जाणूनही त्यागावे. म्हणून समर्थ सार आपल्याला कळण्यासाठी एवढी खटपट करत आहेत. आता एवढं भ्रम म्हणजे काय हे सांगितलं, भ्रम कसा होतो ते सांगितलं. मग भ्रम म्हणजे नक्की काय आहे हे सगळ्यांना कळलं का आणि हे आपल्याला आपल्या दासांना कळावं यासाठी समर्थाने आता दृष्टांत दिला आहे. कारण दृष्टांताशिवाय आपल्याला कळत नाही. मग समर्थाने आता दृष्टांत देऊन आपल्याला त्याचं विवरण केलेलं आहे. भ्रमकरिता दुरीदेसी दिशा भुली आपणासी का ओळखी मोडे जीवलगांसी या नाव भ्रम. का उन्मत्त द्रव्य सेविले तेने अनेक भासो लागले नाना व्यथा का झडपिले भूते तो भ्रम. दशावतारी वाटती नारी काते मांडली बाजीगरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. ठेविला ठावतो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. मग आता समर्थाने काही उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण समर्थ म्हणते, आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू दृष्टांतदारे विवरू श्रोतयांसी. भ्रम न करिता दुरीदेसी. काय सांगितलंय? दूर देशात फिरत असताना म्हणजे बाहेर विदेशात. भ्रमण करिता दुरीदेसी दिशाभुली आपणासी का ओळखी मोडे जीवलगांसी या नाव भ्रम. म्हणजे दूर देशात फिरत असताना दिशाभूल झाली म्हणजे आपल्याला कळलं नाही कोणत्या दिशेने जावं, कुठच्या साईडने जावं, कारण आपण नवीन असतो तिथे. किंवा आपल्या जिवलग माणसांची जर ताटातूट झाली की जी आपली अवस्था होते तो काय आहे? भ्रमच आहे. काय अवस्था होते? आपल्याला भीती वाटते, पाय थरथरू लागतात, हातपाय कापू लागतात. कारण का तर आपल्या जीवलगाची, आपल्या माणसांची आपली ताटातूट झाली. आता इथे आपल्याला कोण बघणार आहे, कोण भेटणार आहे? म्हणून आता भ्रमाचा विचारू. भ्रम न करिता दुरीदेसी दिशाभुली आपणासी का ओळखी मोडे जीवलगांसी या नाव भ्रम. मग आपण विदेशात फिरत असताना जर आपण रस्ता चुकलो किंवा दिशाभूल झाली, आपल्या माणसांचं जर ताटातूट झाली की आपली अवस्था कशी होते हो? तो काय आहे? एक भ्रमच आहे. मग का उन्मत्त द्रव्य सेविले. आता दुसरं उदाहरण समर्थाने दिलेलं आहे. भ्रम आता समजलं भ्रम. आता दुसऱ्या उदाहरणाद्वारे समर्थ आपल्याला सांगत आहे. का उन्मत्त द्रव्य सेविले तेने अनेक भासो लागले नाना व्यथा का झडपिले भूते तो भ्रम. का उन्मत्त द्रव्य सेविले म्हणजे मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात. तेने अनेक भासो लागले म्हणजे मादक द्रव्य ज्यावेळी आपण सेवन करतो त्यावेळी काय होतं? अनेक भास होऊ लागतात. किंवा नाना व्यथा का झडपिले भूतो ते भ्रम. अनेक रोगाने आपल्याला ग्रासले आहे असे वाटते किंवा भूताने झडपले आहे असं वाटतं. हे काय आहे? भ्रमच आहे. दशावतारी वाटती नारी काते मांडली बाजीगरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. ठेविला ठावतो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. काय सांगितलंय? दशावतारी वाटती नारी. दशावतारी नाटकं असतात बघा. दशावतारी नाटक जास्त तर कोकणात असतं. मग ते दशावतारी नाटक म्हणजे काय हो? तर पुरुषांची, स्त्रियांची वेशभूषा पुरुष लोक करतात, अभिनय करतात आणि मग दशावतारी नाटक रंगलं जातं. दशावतारी नाटकासाठी भरपूर गर्दी असते कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग लावलेले असतात. परंतु महिलांचा जो भाग आहे म्हणजे महिलांची जी भूमिका आहे, स्त्रीची जी भूमिका आहे ते पुरुषच करतात आणि पुरुषांचीही भूमिका पुरुषच करतात. त्याला दशावतारी नाटक म्हणतात. मग त्या नाटकामध्ये काय असतं तर एखादी नारी जी स्त्री आहे
ती आपल्याला वाटतं की वाव सुंदर आहे, किती छान दिसते, किती अभिनय सुंदर केला, परंतु ती नारी नसते, ती स्त्री नसते, व तो पुरुषच असतो. मग तो काय आहे, भ्रम आहे की नाही? मग ते का मांडली बाजीगरी, उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. म्हणजे दशावतारी नाटकातील स्त्रिया खरंच स्त्रिया आहेत असं आपल्याला कधी कधी वाटतं. किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ पण बघा. जादूचे खेळ आपल्याला खरं वाटतात, माणसं गायब होतात, पॉपकॉर्न निघतं, अनेक जादूचे खेळ आहेत. मग या जादूच्या खेळांमध्ये आपल्याला सगळं खरं वाटायला लागतं, पण ते खरं आहे का हो? हे दशावतारी नाटकातील स्त्रिया या खरं स्त्रिया आहेत का? किंवा जादूचे खेळ जे आपण बघतो हे खरंच आहेत का? असा जादू करता येतो का? का आपल्या मनाचा भ्रम आहे? तसंच मनात कारण नसताना संशय उत्पन्न होणे हा काय आहे, एक भ्रमच आहे. ठेविला ठाव तो विसरला, का मार्गी जाता मार्ग चुकला, पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. ठेविला ठाव तो विसरला, जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरली. असं किती वेळा होतं, भरपूर वेळा होतं. आपण ठेवतो एकीकडे आणि शोधतो दुसरीकडे. जशी ती आजीची सुई पडलेली होती. आजीची सुई घरात पडलेली असते आणि आजी कुठे शोधते? उजेडात, लाईटीच्या खाली शोधत असते. मग तसं आपली बऱ्याचदा असं होतं, फसगत होते. आपण वस्तू एका ठिकाणी ठेवतो आणि शोधतो कुठे? दुसऱ्या ठिकाणी. नाही, इथेच ठेवलेली मी. आणि आपल्या डोळ्यांना ना ज्यावेळी आपली ती वस्तू शोधत असतो त्यावेळी आपल्या डोळ्यांना सतत ती वस्तू दिसत असते बघा. इथे आहे, तिथे आहे. म्हणजे जे हरवतं ना ते आपल्याला दिसत असतं, परंतु ते कुठे आहे हे आपल्याला माहित नसतं. ठेवीला ठाव तो विसरला, म्हणजे जेथे वस्तू ठेवली ती जागाच विसरली. किंवा समर्थ म्हणतात, का मार्गी जाता मार्ग चुकला. किंवा कधी कधी असं होतं बघा, वाटेने जात असताना आपण रस्ता चुकतो. किंवा शहरात गेल्यावर पण आपण गोंधळून जातो. ज्यावेळी आपण सुरुवातीला झालेलो प्रथमतः, त्यावेळी आपण सगळे रोड आपल्याला सारखे वाटायचे आणि आपण चुकलो की वाटायचं नाही इथून आलो का, तिथून आलो का, नाही मी बरोबर आलो, नाही मी चुकलो. म्हणजे भ्रम वाटतो की मला हे चुकायला झालेलं आहे. मग समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात आहे, काही पदार्थ विसरून गेला, का जे सिकला ते विसरला, स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम. काय म्हटलंय? काही पदार्थ विसरून गेला. काही पदार्थ जे आहेत ते काय आहे? विसरून गेला. स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम. मग आता समर्थाने सांगितलंय की काही आपण झोपल्यानंतर काही काही स्वप्न पडतात. काही स्वप्न अशी पडतात की त्याच्यामध्ये भीती वाटते, हो, भ्रम येतो, आपण अस्वस्थ होतो आणि स्वप्नामध्येच आपण उठून बसतो. मग काही पदार्थ विसरून गेला, काजे सिकला ते विसरला. म्हणजे ही जी स्थिती आहे, वायू जसं काही म्हणून येते दुचिता, वस्तू आपणास पासी असता, गेली म्हणून होय दुचिता, आपले आपण विसरता या नाव भ्रम. वस्तू आपणासी असता म्हणजे माझ्याजवळ वस्तू आहे, परंतु मी सगळीकडे ती शोधत आहे. वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून गेला आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा आपण धावत सुटतो. जसा धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो, धूर बघा, आपण ज्यावेळी आग घालतो त्यावेळी प्रचंड तिथे कचरा साठवून आपण तिथे भली मोठी आग घालतो, परंतु तो धूर जातो कुठं? तो आकाशात गेल्यावर नाहीसा होतो. जो आकाशात जातो तोपर्यंत आपल्याला तो दिसतो की नाही, मग तो कुठे जातो? आकाशात गेल्यानंतर मात्र तो नाहीसा होतो. मग ब्रह्मांडात सैरावैरा तो धावत सुटतो. मग जसा धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशी स्थिती ही वायूची आहे. तो परब्रह्मी नाहीसा होतो. काही पदार्थ विसरवून गेला, काजे सिकला ते विसरला, स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम. मग समर्थ म्हणतायत की हे स्वप्न दुःखे, स्वप्नामध्ये तो घाबरतो, कारण त्याला स्वप्न तशी पडलेली असतात. स्वप्नामध्ये तो घाबरल्यानंतर समर्थ म्हणतात, जसं आपल्याला एखाद्या वेळी रात्रीचं बघा स्वप्न पडतात. एखादं चांगलं स्वप्न पडलं असेल तर आपण आनंदित होतो, वाईट स्वप्न पडलं असेल तर दुःखी होतो.
आणि काही काही वेळा असं स्वप्न, भयंकर स्वप्न पडतात की आपण पटापट उठून बसतो आणि इकडे तिकडे बघू लागतो की खरंच हे आहे का, का तो भ्रम आहे हो? भ्रम होता की नाही? भ्रम होता, म्हणून तर ते स्वप्न खरं झालं नाही. मग तसंच समर्थ म्हणतात, हा भ्रम कसा आहे? हा भ्रम आपल्याला घाबरून टाकतो. भ्रमामुळे आपण अर्धे खचून जातो. मग पुढे म्हटले आहे समर्थाने, दुच्छिन्ने अथवा अपशकुन मिथ्या वार्तेन भंगे मन वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम. वृक्ष काष्ट देखिले मनात वाटे भूत आले काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम. म्हणजे दुच्छिन्न. समर्थ म्हणतात दुच्छिन्न म्हणजे दुच्छिन्न, आणि समर्थांनी सांगितले अपशकुन. आणि जाणीव रूप ईश्वर ही काय आहे, मन अस्वस्थ होतं ह्याने, ज्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला आपण अचानक दचकले जातो. जसं वृक्ष काष्ट देखिले, म्हणजे वृक्ष एखादं झाड आहे जे सुकून गेलेलं आहे, म्हणून तो वृक्ष काष्ट देखिले. ते कसं वाटतं बघा, ते भयानक दिसते सुकलेले झाड रात्रीचं. ते मनात त्याला काय वाटतं, तर भूत आलेलं आहे, काही नसता हडबडिले ह्या नाव भ्रम. मग त्या झाडाला बघून, सुकलेल्या झाडाला बघून त्याला भीती वाटते, त्याला वाटतं भूत आहे की काय, पण ते भूत मात्र तसं नसतं. लाकूड आणि त्याचे एखादं झाड जे आहे ते स्वरूपाची दिसलं नाही की मनात भूत समजू लागतो, आणि त्याच्यामुळे हा काय आहे, भ्रमच आहे. मग पुढे समर्थांनी अजून उदाहरणं दिलेली आहे. दृष्टांत किती दिलेले समर्थांनी हो, आपल्याला समजण्यासाठी समर्थांनी सगळीकडे दृष्टांत देऊन आपल्याला समर्थ त्याची जाणीव करून देत आहेत की भ्रम म्हणजे काय आहे हे नीट समजण्यासाठी, कळण्यासाठी, आपल्याला त्याचा अनुभव येण्यासाठी समर्थ उदाहरण देऊन सांगतात आहे. काच म्हणून उदकात पडे, का सभा देखून दर्पणीत पवाडे, द्वार चुकून भलतीकडे जाणे या नाव भ्रम. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे या नाव भ्रम. काच काय सांगितले, काचेचं उदाहरण दिले. काच म्हणून उदकात पडे, काच समजून पाण्यात पडणं. दुसरं काय सांगितलंय, का सभा देखून दर्पणी पवाडे, आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटते. आणि दुसरीकडे द्वार चुकोन भलतीकडे चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम. मग एकीकडे दार असताना ते न कळल्यामुळे आपण भलतीकडेच दार आहे असं समजून जातो. कधी कधी तशी फसगत होते बघा आपली. आपल्याला वाटतं दार या बाजूने आहे, परंतु दार त्या बाजूने असतं आणि आपण खूप ओढण्याचा प्रयत्न करतो, उघडण्याचा प्रयत्न करतो, पण ते उघडत नाही. हा काय आहे, एक भ्रमच आहे. मग तीनही हे जे भ्रम आहे ते दुर्योधनाला मयसभेत अनुभवण्यास मिळाले होते. म्हणजे दुर्योधनाला हे सगळं मयसभेत अनुभवायला मिळालेलं होतं. मग पुढे म्हटलंय समर्थाने, एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे या नाव भ्रम. म्हणजे एक असता दुसरं काहीच वाटतं, एक सांगितलं तर दुसरं समजतं, एक दिसत असता भलतेच वाटते. म्हणजे हा काय आहे, भ्रमच आहे. आता जे जे देई जेते, ते ते पुढे पावी जेते, मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. आता काय सांगितलंय समर्थाने, आता जे जे पावी जेते ते ते पुढे पावी, जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते, मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. म्हणजे आता आपण जे जे दान आपण देतो, आपल्याला पुढे मिळेल असं वाटतं, किंवा मेलेला माणूस भोजनाला येतो असं वाटतं, म्हणून आपण करतो ना, यालाच भ्रम म्हणतात. आपल्याला वाटतं दान केल्यामुळे काय होईल, आपल्याला पुढे ते मिळेल, आता आपण दान केलं तर पुढे आपल्याला ते मिळेल. आणि किंवा मेलेला माणूस जन्माला आलेला, आपला कोणतरी माणूस मेलेला आहे आपल्या घरातला, किंवा आपला एकदम जवळचा माणूस, तर ते आपल्याला काय वाटतं, तो माणूस जेवायला येतो असं वाटतं. म्हणजे तो काय आहे, भ्रमच आहे. म्हणून पुढे म्हटलंय, एक जन्मी ये जन्मीचे पुढले जन्मी, काही एक पावेन मी, प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्न आले, तेने काही मागितले, मनी अखंड बैसले या नाव भ्रम. समर्थांनी व्यवहारातली उदाहरणं, छोटी छोटी उदाहरणं दिलेली आहेत. मग त्याच्यातून आपल्याला कळतं की भ्रम म्हणजे काय आहे. भ्रम ही मोठी संकल्पना आहे हो.
भ्रम म्हणजे काही वेगळंच आहे. कारण भ्रम आपल्या मनाला वाटणं, भ्रम, शंका, हे जे भ्रम आहे, हा जो भ्रम आपल्याला होतो आहे तो इंद्रिय भ्रम आहे, अलग अलग आहे. हा जो भ्रम आहे तो आपल्याला भयंकर, म्हणजे आपण त्याच्यामध्ये तो विचार करायला भाग पडतो आहे. मग ये जन्मीचे पुढचे जन्मी काही एक पावेन मी, प्रीती गुंतली मनुष्य नामी, या नाव भ्रम. मग आता जे जे दान केले ते आपल्याला पुढे भेटणार आहे म्हणून आपण दान करणं, आणि मेलेला माणूस जेवायला येईल म्हणून आपण त्याला जेवायला घालणं, हा काय आहे? भ्रम आहे. तसंच या जन्मातील आपल्याला काही आपल्याला पुढच्या जन्मी मिळेल असं वाटतं, आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होतं. म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला, त्यावेळीच आपण पुढचा जन्म मागून घेतो, परंतु आपल्याला 84 फेऱ्यामध्ये अडकायचं नाही. या जन्मामध्ये आपल्याला इथून सुटून जायचं आहे, मोक्ष प्राप्त करायचा आहे. आपल्याला पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम करायचं नाही. आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे. मग या जन्मात घातलं तर मला पुढच्या जन्मात मिळेल, या जन्मात मी जर केलं तर पुढच्या जन्मात मला कामी येईल, असं काहीही होणार नाही. हा सगळा भ्रम आहे. मेले मनुष्य स्वप्न आले, मेलेला मनुष्य जो आहे तो स्वप्नात येतो, त्याने काही ते मागितले, त्याने काही मागितले आहे असं त्याला सारखे वाटत असते. त्याच्या स्वप्नात येऊन तो सांगतो, मला हे आण, मला ते दे, मला ते दे. मग मनी त्याच्या अखंड बैसले या नाव भ्रम. मग त्याच्याच मनात सारखे स्मरण होते की मला त्याने मागितलं आहे. म्हणून हा सगळा काय आहे? भ्रमच आहे. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि सामर्थ्यावर मन चाले, ज्ञाते वैभव दपटले या नाव भ्रम. कर्मटपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपण बळे भ्रष्टे, कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम. मग मेलेला मनुष्य स्वप्नात येऊन त्यानं काहीतरी मागितलं असं वाटतं आणि त्याचं स्मरण होतं, हा काय आहे? भ्रम आहे. तसंच ज्ञाताचा आव आणून अवघे मिथ्या आहे म्हणून म्हणायचं, आणि सिद्धींची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हायचं, हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. कर्मटपणे ज्ञान विटे, कर्मटपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटतो, आणि का ज्ञातेपण बळे भ्रष्टे, कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम. मग ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणं, यापैकी कुठलेही मर्यादा बाहेर जाणं, हा काय आहे? भ्रमच आहे. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान, या नाव भ्रम. मग काय सांगितलंय? भ्रम. आता काय सांगितलंय? सगळे देहाभिमान, कर्माभिमान, जाताभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान, 1 2 3 4 आणि 5 6. देहाभिमान एक आहे, दुसरा कर्माभिमान, तिसरा जात्याभिमान, चौथा कुळाभिमान, 5वा ज्ञानाभिमान आणि 6वा मोक्षाभिमान ज्ञान. मग या नाव भ्रम. मग हे सगळं काय आहे? भ्रमच आहेत. कैसा न्याय तो न कळे, केला न्याय तो नाडळे, उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम. कैसा ज्ञान तो न कळे, न्याय म्हणजे काय हे न कळणं. कैसा न्याय तो न कळे, मग न्याय म्हणजे काय हे न कळणं, आणि केला अन्याय तो नाडळे. आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो काय लक्षात येत नाही आपल्या, उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम. आणि उगाच आपण अभिमानाने खळून उठतो, यालाच काय म्हटलेलं आहे? भ्रम म्हटलेलं आहे. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना, अखंड आरूढ अनुमाना, या नाव भ्रम. मागे जे काही घडलेलं आहे ते काहीच आठवत नाही, आणि पुढे काय आहे ते कळत नाही. मग अखंड नाना कल्पना करत राहतो, हा सगळा काय आहे? भ्रमच आहे. मी असं करेल, तसं करेल, मागचं काही याला आठवत नाही, आणि पुढे काय करायचं हे कळत नाही, परंतु त्याच्या कल्पना अनेक असतात. मी असं करेल, मी तसं करेल, हे करेल, हालचाल मात्र काहीच नाही. मग हा काय समर्थाने सांगितलं? तर एक भ्रमच आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, या नाव भ्रम. प्रचिती विना औषध घेणे, प्रचित नसता अपथ्य करणे, प्रचिती विना ज्ञान सांगणे, या नाव ज्ञान. मग काय सांगितले समर्थाने? की प्रचिती विना ज्ञान घेणे. मग प्रचिती नाही त्याला, आणि प्रचिती शिवाय जर तो न्याय घ्यायला गेला, प्रचिती विना औषध घेणे म्हणजे त्याला प्रचिती काहीच नाही आणि औषध घेतलंय. प्रचिती नसता म्हणजे त्याला प्रचित नाहीच आहे आणि पथ्य करतोय. प्रचिती विना ज्ञान सांगणे, या नाव
भ्रम म्हणजे अनुभवानं खात्री पटली नसताना औषध घेतो. कोणालाही त्याचा अनुभव आलेला नाही आणि हा औषध घेतोय आणि वरती पथ्य पण पाळतोय अनुभव न घेता आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगतोय. हे काय आहे? भ्रमच आहे की नाही? एखादा जर वैद्य असेल किंवा एखादा डॉक्टर असेल किंवा एखादी व्यक्ती असेल जी आपल्याला ज्ञान सांगते आहे, आपल्याला औषध देते आहे, परंतु त्या औषधाचं त्यालाच ज्ञान नाही आहे हो. त्याने काय होतं, औषधाने घेतल्यावर काय होतं, त्याची पथ्य काय आणि त्याचं काय, त्याच्याबद्दल काय आहे, ज्ञान काय आहे, म्हणजे काय सांगितलं पाहिजे हे त्यालाच माहीत नाही. हा पण एक काय आहे? भ्रम आहे. फळश्रुती विन प्रयोग, ज्ञाने विन नुसता योग, उगाच शरीरे भोगिले भोग, नाया नाव भ्रम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते साठी अशा प्रकारच्या गोष्टी या नाव भ्रम. म्हणजे सगळ्यांनी समर्थाने सगळं दिले आहे, अगदी बालपणापासूनच. अगदी लहान असताना आपण जेव्हा आपला जन्म होतो 5 दिवसाचे असताना 5व्या दिवशी आपण असं म्हणतात की सटवी येऊन आपलं भविष्य लिहून जाते. मग हा काय समर्थ म्हणतात आहे? भ्रमच आहे. आणि ब्रह्म लिहितो आहे, आपल्याला कोणालाही दिसत नाही आहे आणि सटी येऊन वाचून जाते. या ज्या काही गोष्टी आहेत, ब्रह्मा प्रारब्धात जे असेल ते लिहून जातो आणि सटवाई ते वाचून जाते. अशा गोष्टी म्हणजे भ्रमच आहे. मग समर्थ म्हणतात फळश्रुती विना प्रयोग, ज्ञाने विना नुसता योग, उगाच शरीरे भोगीचे भोग या नाव भ्रम. मग ज्याची फलश्रुती माहीत नाही असा प्रयोग करणे आणि ज्ञानाशिवाय नुसताच योग करणं हे उगीच भोग भोगणं यासारखं आहे. हे सगळं काय आहे? भ्रमच आहे. म्हणून ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी अशा प्रकारच्या गोष्टी या नाव भ्रम. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, संकेते बोलिला कळावया कारणे. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे ब्रह्मरूप. आता काय म्हटलंय? उदंड भ्रम विस्तारला. याप्रमाणे भ्रमाचा अफाट पसारा असून अज्ञातजनी पैसावला, अज्ञानी लोकात तो फार वेळ तिथेच फसला. अल्पसंकेते बोलिला कळावया कारणे, आणि त्यामुळे येथे काही थांबू नये. कळावया अल्पसंकेते, त्याला काही संकेत कळलीच नाहीत. हा काय आहे? भ्रम आहे. भ्रमरूप विश्व स्वभावे, सर्व विश्व जे आहे ते स्वाभाविकच नव्हे तर आहे ते किती आहेत म्हणून वर्णन करणार. तेथे काय म्हणून सांगावे? भरपूर जे भ्रमरूप जे विश्व आहे ते काय म्हणून सांगावं? निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे ब्रह्मरूप. म्हणजेच हे सगळं काय आहे? ब्रह्मरूपच हा भास आहे. ज्ञातास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गत ज्ञानाचे चमत्कार या नाव भ्रम. काय म्हटलंय? ज्ञातास नाही संसार, आत्मज्ञानी माणसाला संसार नाही सर्वच असं म्हणतात आहे. आणि पुढे काय म्हटलंय? ऐसे बोलती अपार, गत ज्ञात्याचे चमत्कार या नाव भ्रम. मग तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात, हा सुद्धा भ्रम आहे. येथे आशंका उठिली, ज्ञाताची समाधी पूजिली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही. म्हणजे येथे श्रोत्यांना शंका उपस्थित केली श्रोत्यांनी की आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. येथे आशंका उठिली, ज्ञात्याची समाधी पूजली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही, प्रचिती येते की नाही. मग तैसेची अवतारी संपले, त्याचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्यांचा उदंड अनुभव येत असतो. तैसाचे अवतारी संपले, त्याचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी. उदंड येत असतो, मग ते काय वासनेत गुंतून येते राहिले आहेत का असे समजावे की काय, अशी श्रोत्यांची शंका आहे. अशी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली, इतुके न हे समाप्ती झाली कथा भ्रमाची. आता समर्थ म्हणतात याप्रमाणे शंका निर्माण झाली आणि ती समर्थाने दूर केली पाहिजे. याप्रमाणे येथे ही भ्रमाची कथा आता काय झाली आहे? समाप्त झाली आहे. आणि समर्थ पुढच्या समासामध्ये ते सगळं देणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की येथे ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली, समर्थांशिवाय ते कळूच शकत नाही. समर्थाशिवाय आपल्याला ते कळणार नाही. इतुके न हे समाप्त झाली कथा भ्रमाची. म्हणजे हा
हा जो 6वा समास आहे तो सगळा भ्रमनिरूपण आहे. भ्रमनिरास म्हणजे भ्रम, कोणता कोणता भ्रम आपल्याला होत असतो हे समर्थाने इथे दिलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.